मित्रांनो नमस्ते. मी परमेश्वर वैद्य, ग्राममहसूल अधिकारी चाकूर येथून असून आपल्याला आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहेत. DCS-MH ॲप सहाय्यकांनी कसा वापरायचा याचा आज आपण शॉर्ट व्हिडिओ बनवत आहेत. तर सर्वप्रथम आपण DCS-MH जो ॲप आहे सहाय्यकांच्या मोबाईलमध्ये त्याला ओपन करायचा आहे. त्या ठिकाणी बघा दोन पर्याय येतात. एक पर्याय येतं बिकम अ सर्व्हेवर आणि साइन इन टू युअर अकाउंट. तर आपण सेकंड नंबरच्या ऑप्शनमध्ये लॉग इन करणार आहेत. तर त्यावरती साइन इन टू युअर अकाउंट 2 नंबरच्या ऑप्शनला आपण क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी बघा 3 ऑप्शन येतात. सर्व्हेवर आहे त्यासाठी एक. आता आपण आज सर्व्हेवरचा पाहत असल्यामुळे एकमध्ये आपण क्लिक करायचं आहे. साइन इन ॲज सर्व्हेवर यावरती क्लिक केल्याच्यानंतर सर्व्हेवरचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याला पासवर्ड जो आहे डिफॉल्ट पासवर्ड दिलेला आहे DCS ॲप टीमकडून 1 ते 8 टाकायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीने टाकायचा आहे. आता मित्रांनो या ठिकाणी मी माझा पासवर्ड ऑलरेडी सेट करून घेतल्याचे असल्यामुळे तो मी माझा आता सध्याचा पासवर्ड टाकत आहे. तर तुम्ही सर्वांनी सुरुवातीला 1 ते 8 टाकायचा आहे. तो टाकल्याच्यानंतर आपल्याला एक OTP येतो. तर OTP मोबाईलवरती येत नाही तर ते काय करायचं, OTPच्या ठिकाणी 1 ते 6 टाकायचं आणि लॉग इन करायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला आत्ताचा सध्याचा पासवर्ड काय आहे हे विचारते आणि तुम्हाला म्हणजे नवीन पासवर्ड सेट करण्याची संधी देते. तर आपण त्या ठिकाणी आता सध्या आपण 1 ते 8 टाका तुम्ही सर्वांनी. मी माझा जो आहे तो या ठिकाणी तर आपण या ठिकाणी पासवर्ड टाकलेला आहे आणि OTPसाठी रिक्वेस्ट सेंड केलेली आहे मित्रांनो. तर OTPसाठी रिक्वेस्ट सेंड केली तर आपण मगा म्हटल्याप्रमाणे आपल्याला OTP काय टाकायचं आहे 1 ते 6 1 2 3 4 5 6 1 ते 6 टाकायचं आहे. OTP पण आपल्या मोबाईलवरती आलेला होता आणि या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे. या ठिकाणी लॉग इन होताना मित्रांनो तुम्हाला काय करतं तर ते नवीन पासवर्ड आहे तो सेट करा म्हणते. तर बघा अशा पद्धतीचा डॅशबोर्ड नंतर ओपन होतो. तर बघा आपल्याला या ठिकाणी नंतर आपल्याला ॲप चालू करण्यासाठी एक MPINने किंवा आपल्याला आपल्या फिंगरने पण चालू होतं. तर आपण या ठिकाणी फिंगरनं न करता MPINनं करणार आहे. तर तुम्ही तुमचा फिंगरनं पण करू शकता. जो मोबाईलला तुमचा फिंगर आहे त्याप्रमाणे होऊन जाईल. तर MPIN तर या ठिकाणी व्हॅलिडेट यावरती क्लिक करायचं आहे. MPIN आपला सेट करायचा आहे. आपल्याला जे आवश्यक आहे MPIN आपल्या सोयीनुसार म्हणजे दुसरं कोणी यामध्ये लॉग इन करून या ठिकाणी आपण MPIN सेट करत आहे. आता या ठिकाणी आपला MPIN सेट झाला मित्रांनो. तर बघा या सर्व्हेवरला किती आपण प्लॉट अलॉट केलेत 700. तर आता बघा आपण एका गटाची पीक पाहणी पण करून बघणार आहेत मित्रांनो. तर आपण या ठिकाणी त्याला केलेले 700 ह्याच्यावरती टिक केलेला आहे माय टास्कवरती. 1 मिनिट कुठे गेला, थोडं मागे येतो. म्हणजे 1 नंबरला जे आहे माय टास्कवरती आपण क्लिक करणार आहेत. सर्व्हेवर हे क्लिक करणार आहेत. माय टास्कवरती क्लिक केल्याच्यानंतर अपलोड पेंडिंग म्हणजे तुम्ही काय करत आहात त्यापैकी किती म्हणजे पेंडिंग आहे तुमच्याकडे किंवा सर्वे किती गटांचा पेंडिंग आहे हे आपण या ठिकाणी पाहत आहेत. तर बघा या ठिकाणी आपण सर्व पेंडिंगवरती क्लिक करायचं आहे. आता समजा तुम्हाला जे दिलेले 700 आहेत ते या ठिकाणी अशा पद्धतीने येतात. तुम्हाला एकाकडून करायचे असेल तर आपण त्या पद्धतीने पण करू शकतो. तर आता या सर्व्हेवरला किती दिलेत 158 गटामधपासून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये किती जण आहेत तर 2 जण आहेत ओनर वगैरे असं ते. आता आपण एक गटाची करून बघूया. तर आपल्याला बघा आपण आता सध्या चापोली गावातील 256 गटामध्ये उभे आहोत. तर आपण या ठिकाणी त्यांना असल्यामुळे 200 सर्च करून आपण काढूया. 1 पासून न घेता 256 आपण टाकलेला आहे गट नंबर आणि चापोली गाव निवडलेला आहे आणि ओके म्हटलं तर आपल्याला चापोलीमधला तो गट केला. तर त्या गटामध्ये जर सर्वे आपल्याला स्टार्ट करायचा आहे. सर्वे स्टार्ट करणे या बटनवरती स्टार्ट सर्वे या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. व्ह्यू ओनर पण तुम्हाला जर पाहिजे असतील एकापेक्षा जास्त असतील तर या ठिकाणी दिसतात मित्रांनो. तर आपल्याला स्टार्ट सर्वे या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर बघा आपल्याला GPS आपल्याला त्या गटामध्ये नेऊन सोडतं मित्रांनो. आता या गटामध्ये ब्ल्यू लाईनची जी लाईन आहे ह्याच्यामध्ये हा गट आहे. तर ह्याच्यामध्ये आपण कुठं आहेत मित्रांनो. आता सध्या 1 मिनटं, अरे काय झालं, 1 मिनिट.
तर आपण बघा ह्या गटाच्या कुठं आहेत मित्रांनो, तर आपण या ठिकाणी आहेत. हे दिसतंय आपल्याला माणसाचं चिन्ह पडलेलं. तर याप्रमाणे आपण या ठिकाणी आहेत. तर आपण ह्या गटाच्या मध्ये जाणार आहेत. 20 मीटरमध्ये जायची यावेळेस हे काढलेले आहे. तर आपण ह्या गटामध्ये जात आहेत. थोडा वेट करा मित्रांनो. आपण आता या गटामध्ये जात आहेत. आपण ह्या गटामध्ये आलोत मित्रांनो. आता या गटामध्ये आल्याच्या नंतर काय करायचं आहे, हा गट आहे प्राथमिक शाळेचा. थोडं एक मिनट मित्रांनो. तर आपण ह्या गटामध्ये आलेलो आहोत. शाळेचा गट आहे आपल्या. शाळेचा गट असल्यामुळे शाळेच्या लेकरांची चिवचिवाट आपल्या सर्वांना येत आहे. तर आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, नेक्स्ट या बटनवरती क्लिक केलेलं आहे. तर बघा या ठिकाणी ओनर नेम येते. प्राथमिक शाळा आहे आणि त्यांचं एरिया किती आहे, 69 आर आहे. युनिट काय हेक्टर आरमध्ये आहे. तर आपण या ठिकाणी नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. आता बघा ह्या जमिनीचं कसं युटिलाइज्ड आहे, नॉन ॲग्रिकल्चर आहे म्हणून आपण यसवर ठेवलेलं आहे. आणि किती क्षेत्रावरती आहे, तर सर्वच क्षेत्र आहे ते नॉन ॲग्रिकल्चरमध्ये. 69 आर आपण टाकलेलं आहे. आणि या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी फोटोवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं आपल्याला फोटो घ्यायचा आहे शाळेचा. आपण फोटो घेऊया. आणि आपल्याला 3 फोटो घ्यायचे आहेत, वेगळ्या वेगळ्या अँगलमधले घेऊ. शाळेचं ग्राउंड आहे, शाळेच्या ग्राउंडचा एक फोटो घेऊ. आणखीन एक आपण थोडंसं शाळेच्या गेटचा एक फोटो घेऊ. अशा पद्धतीनं आपण 3 फोटो या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि जर तुम्हाला काय रिमार्क द्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही देऊ शकतात. ZP स्कूल आहे. आपण या ठिकाणी रिमार्क देऊ. स्कूल चापोली आपण या पद्धतीनं एक रिमार्क दिलेला आहे. आणि ओके, आता या ठिकाणी आपण ॲड करून घेतलेला आहे मित्रांनो. आता आपण या पद्धतीने ॲड केलेला आलेला आहे. जर तुम्हाला काढून टाकायचं असेल तर काढून बी टाकता येतं. नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. आणि आता बघा या ठिकाणी आपल्याला आलेली माहिती समजा बरोबर आहे का हे करायचं आहे. जर फोटो पाहायचे असतील तर आपल्याला या ठिकाणी पाहता पण येतं मित्रांनो. आणि तुम्ही जर काही हे केलेलं समजा हे असेल तर हे करायचं आहे. आणि बघा आता आपल्याला या ठिकाणी डिक्लेरेशन आय हॅव व्हेरीफाईड मीडिया फाईल्स अँड अदर डाटा. तुम्ही ह्याला व्हेरीफाईड करतात असं करायचं, टिक करायचं आहे चेकबॉक्सवरती. आणि या ठिकाणी सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं. मी 2 मिनटात कॉल करतो थोडं. तर सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर पहा थोडंसं पहिल्यांदाच वापरत आहे मी पण ॲप. तर मोबाईलमध्ये आहे का, जरा नेटवर्क स्लो असल्यामुळं फिरत आहे. तर या ठिकाणी झालं बघा मित्रांनो. या ठिकाणी या पद्धतीनं आता झालं. आता इथं बघा 700 पहिल्यांदा पेंडिंग होते, आता अपलोडमध्ये 1 आलेला आहे मित्रांनो. तर ते आता रिव्ह्यू पेंडिंग, आता ते रिव्ह्यू. आता या पद्धतीनं आपण ह्या गटाची पीक पाणी केलं तर हे अशा पद्धतीनं आलेलं आहे मित्रांनो. या पद्धतीनं आपल्याला तर या पद्धतीने मित्रांनो आपण पाहिलात. सुरुवातीला आपली सर्व्हेवर पेंडिंग किती होते, तर 700 होते. आता 1 आपला अपलोडेड झालेला आहे. तर आपण या पद्धतीनं आपली ई पीक पाणीला सुरुवात करायची. अत्यंत सोपी आहे, काही अडचण नाही. धन्यवाद. काही अडचण आलीच तर मी आपल्याला आणखीन अपडेट करत राहीन. काही ॲपमध्ये अपडेट आलंच तर आपल्याला पुढे अपडेट सांगत जाईन. धन्यवाद मित्रांनो.